जे निकाल आले हे निकाल महायुतीच्या बाजूने भरघोसपणे मतदार करणाऱ्या मतदारांचं आपण आभार व्यक्त करतो। आणि लोकसभेच्या वेळेला संविधान बदलणार, आरक्षण जाणार या अफवा होत्या, त्या अफवांवर लोकांनी अजिबात विश्वास ठेवला नाही। या दोन मुद्द्यांमुळे लोकसभेमध्ये आमचं मोठं नुकसान झालं होतं। महाविकास आघाडीला 48 पैकी 31 जागा मिळाल्या होत्या आणि आम्हाला 40 पेक्षा जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा असतानाही आम्हाला 17 जागांवरच समाधान मानावं लागलं होतं। आणि आता नंतर झालेल्या 6 महिन्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे दोन मुद्दे अजिबात चालले नाहीत आणि दलित, बौद्ध, ओबीसी, मराठा, अल्पसंख्याक या सर्वांनीच आणि सगळ्या लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला मतदान केल्यामुळं आम्हाला 237 पर्यंत मजल मारता आली। आम्हाला वाटत होतं की आम्ही 165 पर्यंत जागा मला मिळतील, पण त्यापेक्षाही 200 पेक्षा जास्त जो आकडा आहे तो आम्हाला गाठता आला। आणि ज्या वेळेला विरोधकांना चांगलं यश मिळालं होतं त्यावेळेला ईव्हीएम मशीनवरती आम्ही सवाल केला नव्हता, पण महायुतीला एवढं प्रचंड यश मिळाल्यानंतर मात्र ईव्हीएम मशीनवरती दोष ठेवून महाविकास आघाडी आपल्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या लपवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे ठीक आहे, जो लोकांचं मॅन्डेट आहे त्याप्रमाणे आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी मिळालेली आहे। माननीय देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळालेली आहे। त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो आणि ते महाराष्ट्राच्या प्रत्येक घटकासाठी ते काम करत राहतील अशी अपेक्षा आहे। आणि दलित समाजाकडे, बौद्ध समाजाकडे ते जास्त लक्ष देतील, कारण या समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये विधानसभेत मतदान केलेलं आहे। त्यामुळे या समाजाच्या डेव्हलपमेंटसाठी ते काम करतील अशी अपेक्षा आहे। महाराष्ट्राच्या विकासासाठी तर ते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे। त्यांना 5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे, 2.5 वर्षाचा उपमुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे। महानगरपालिकेचे महापौर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, आमदार म्हणून ते उत्तर, पश्चिम आपले नागपूर पश्चिम, दक्षिण ना त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि अत्यंत अनुभव असणारे, समंजस असणारे ते नेते आहेत। गडचिरोलीमध्ये अनेक आतंकवादी होते, ते आतंकवादी शरण आले आणि त्यामुळं गडचिरोलीमध्ये सातत्यानं होणारा जो नक्षलवाद्यांचा अटॅक होता तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे। एक तर परभणीमधली जी घटना आहे, तर आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाचा अपमान करण्यात आला आणि ही गोष्ट अत्यंत महाभयंकर आहे। संविधानाचा अपमान करणं म्हणजे देशाचा अपमान करण्यासारखं आहे आणि संविधानाचा असा अपमान केल्यानंतर त्या आंदोलनामध्ये उतरलेले तरुण होते त्यांनी आपला उद्रेक व्यक्त केला आहे। काही ठिकाणी काय टायर जळले, काय गाड्यांची तोडफाडी झाली, पण त्या कार्यकर्त्यांना एवढं रागाने म्हणजे संविधानाचा अपमान केल्यानंतर या चळवळीत उतरलेल्या तरुणांना बेछूटपणे, क्रूरपणे पोलिसांनी मारहाण करणे अत्यंत चुकीची बाब आहे। सरकार जरी आपलं असलंही तरी माननीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे। संविधानाचा अपमान केल्यानंतर जो उद्रेक झाला तो उद्रेक सगळ्या पक्षामध्ये व्हायला पाहिजे होता,
सगळ्या पक्षामध्ये जर काही उद्रेक झालाही नाही. आमचे कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये उतरले आणि फार काय त्यांनी काय केलं असतं नाही. ती एकदा बाहेर पडले, कुठं टायर जाळले, कुठं दगडफेक केली, गाड्यावरती काय थोडी तोडफोड झाली, पण दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला त्याला जबाबदार धरलं नाही. म्हणजे कुठल्या व्यक्तीवर किंवा अशा पद्धतीचा भावना व्यक्त केली नाही. आणि लॉकअपमध्ये असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी जो आहे हा लॉचा स्टुडंट होता. तो लातूर जिल्ह्यात राहणार आहे. त्याचे आई वडील पुण्यामध्ये नोकरी धंद्यासाठी तिथे आले होते आणि त्याला परभणीमध्ये लॉला ॲडमिशन मिळाल्यामुळे तो लॉला तिथे आला होता. दिवसभर तो काम करायचा, कॉलेजही करायचा आणि असा सुशिक्षित असणारा तो तरुण होता. तो कसलाही आजारी नव्हता. त्याच्या आईची, त्याच्या भावांची मी भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं हेच होतं की आमचा मुलगा कधी आजारीच नव्हता. 30-35 वर्षाचा तो होता आणि त्याला बेछूट अशा पद्धतीची मारहाण त्या लॉकअपमध्ये झाली आणि अद्यापही त्या ठिकाणी चौकशी होत नाही आहे. म्हणजे सरकार आपलं असतानाही आणि खासं देवेंद्रजींच्याकडे आहे, तर पोलीस या संबंधामध्ये काहीतरी निर्णय ठोस घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे संविधानाचा अपमान केल्यानंतर, थोडा उद्रेक भावना व्यक्त केल्यानंतर तुम्ही त्याला एवढं बेछूट मारता, तर असे जे नराधम पोलीस आहेत अशा पोलिसांना पोलीस खात्यातून काढून टाकलं पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्याची चौकशी देवेंद्रजींनी, मुख्यमंत्र्यांनी करावी आणि त्या प्रकरणामध्ये त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदतही मिळाली पाहिजे. त्यांच्या कुटुंबातले त्याचा 2 भाऊ आहेत, त्यांना एकाला नोकरी मिळाली पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्याच्यामध्ये तर ही घटना ही अत्यंत मनाला चटका लावणारी आहे. म्हणजे एवढ्या पद्धतीनं मारहाण करणं आणि मारहाण करून तो तरुण डेथ झाल्यानंतर तो हार्ट अटॅकने त्याचा डेथ झाला अशी बातमी पोलिसांनी पसरवली, पण त्याच्या अंगावरती मोठे वण होते. पोलिसांनी मोठी मारहाण केल्याची त्याच्या खुणा अंगावर आहेत. त्यामुळे पोलिसांच्या मारहाणीमध्येच तो गेलेला आहे आणि त्यामुळं त्याच्यावर ॲक्शन 10 तारखेला हा प्रकार घडला. आता त्याला 20-21 दिवस 23-24 दिवस होत आहेत. तर त्या पोलिसांवरती कारवाई झालीच पाहिजे अशी RPIच्या वतीनं आमची पूर्णपणे मागणी आहे. त्याची संपूर्ण जिल्हा परिषद, महापालिका यांच्यामध्ये तरी आम्हाला संधी मिळाली पाहिजे. आता आम्हाला ठोस भूमिका, जर आम्हाला जागा दिल्या तर चालायन झाला तर ठीकच आहे, नाही तर आम्ही आमच्या स्वबळावरती काही ठिकाणी जागा लढू आम्ही. म्हणजे त्यांनी जर आम्हाला अलायन्समध्ये काही जागा दिल्याच नाहीत तर महानगरपालिका पूर्वी असं होतं की 1 वॉर्डची सिस्टीम होती, त्यावेळेला आमचे लोक निवडून येत होते. पण आता प्रभाग पद्धती आल्यामुळं ते मोठा प्रभाव होतो आणि त्यामध्ये आम्ही आमच्या बळावर काही निवडून येत नाही आहे. म्हणून आता आमची मागणी अशी आहे की अनेक वर्षापासून चालत आलेली जी 1 वॉर्ड सिस्टीम जी आहे, 1 वॉर्ड जो आहे तो 1 वॉर्डामध्ये आमची वस्ती असते, तिथं आमचा माणूस निवडून येतो आणि ते 4 वॉर्ड 3 वॉर्ड एकत्र केले की आम्हाला निवडून येणं शक्य होत आहे आणि ते त्यांच्या मित्रपक्षाच्या पाठिंब्याशिवाय ते शक्य होत नाही आहे. पण आमची अजूनही मागणी आहे की राज्य सरकारने 1 वॉर्डची पद्धत पूर्वीची चालू ठेवा. अनेक वर्षापासून ती पद्धत होती, अलीकडे 10-15 वर्षातच ही पद्धत आलेली आहे, तर ती करावी. आणि जर आणि आता ही पद्धती कुठली असो, पण जर आम्हाला जागा दिल्या तर चांगली गोष्ट आहे. जर जागा दिल्या नाही तर स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही आमच्या स्वबळावरती लढू.